मकर राशी 22 ते 31 जुलै. खुशखबर खुशखबर खुशखबर. मित्रांनो, आज जी मी काही सांगणार आहे त्यातला एकही शब्द खोटा ठरणार नाही. हा व्हिडिओ सुरू करण्याआधी सांगते, जर तुम्ही मकर राशीचे जातक असाल तर पुढील 5 दिवस तुमच्या आयुष्यात असा बदल घडणार आहे ज्याची तुम्ही कल्पना केली नसेल. देवग्रह आणि नशीब या तिन्ही गोष्टी एकाच वेळी तुमच्या बाजूने उभ्या राहणार आहेत. ज्या गोष्टींसाठी तुम्ही रडला, ज्या गोष्टींसाठी देवाकडे मागितलं, आज त्या सगळ्याचं उत्तर घेऊन येणार आहे. कारण पुढील 5 दिवसात मकर राशीच्या लोकांना 5 मोठ्या आनंदाच्या बातम्या एका पाठोमाग एक मिळणार आहेत. म्हणूनच हा व्हिडिओ स्किप करू नका, डोकं शांत ठेवा आणि शेवटपर्यंत ऐका, कारण हे शब्द नाही, तो आहे देवाची सूचना. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये 3 वेळा जय श्री स्वामी समर्थ लिहा, कारण जो भक्त मनापासून लिहिल त्याच्यावर स्वामींचा आशीर्वाद नक्कीच होणार. आनंदाची बातमी 1. अडकलेलं काम मार्गी लागणार. मकर राशीच्या जातकांनो, जी आज मी सांगणार भविष्यवाणी आहे ती तुमच्या गेल्या काही महिन्यांच्या वेदनांची उत्तरे आहेत. तुमच्यापैकी अनेक जण असे आहेत की गेल्या 3, 6, 9 किंवा अधिक असलेले एकच निर्णय तुमच्या आयुष्याला थांबवून ठेवत होते. तुम्ही प्रयत्न कमी केले नाहीत, तुमच्या आयुष्याला थांबवून ठेवत होतात. तुम्ही लोकांच्या गाठीभेटी घेतल्या, लोकांकडे मिनत्या केल्या, पण प्रत्येक वेळी एकच वाक्य ऐकायला मिळालं, आता नाही तर बघू नंतर. आणि हळूहळू तो नंतर तुमच्यासाठी मानसिक त्रास बनत गेला. रात्री झोप लागत नव्हती, मनात एकच विचार, हे काम कधी होणार, माझं नशीब असं का, देव मला पाहतोय का. मित्रांनो, आता तो काळ संपला आहे. पुढील अगदी काही दिवसातच असा एक अनपेक्षित फोन कॉल, मेसेज किंवा ईमेल येईल जो तुमच्या संपूर्ण आयुष्याचं चित्र बदलून टाकेल. हा कॉल तुम्ही अपेक्षित व्यक्तीकडून नसेल तर कदाचित ज्याच्याकडून तुम्ही आशा सोडून दिली होती तोच माणूस अचानक संपर्क करेल. फोन वाजेल, तुमचं हृदय थांबल्यासारखं वाटेल आणि समोरून जे ऐकायला मिळतील ते शब्द तुमच्या डोळ्यात पाणी आणतील. त्या क्षणी तुमच्या तोंडून न कळत एकच वाक्य निघेल, आता तरी झालं. हा योग इतका ताकदीचा आहे की सरकारी कामे, कोर्ट केस, जॉब, अपॉइंटमेंट, प्रमोशन, अडकलेले पेमेंट, व्यवसायातील परवानगी यापैकी एक मोठा अडथळा नक्कीच दूर होणार आहे. पण लक्षात ठेवा, हा बदल अचानक दिसत असला तरी तो एका दिवसात तयार झालेला नाही, तर हा तुमच्या संयमाचा, सहनशीलतेचा आणि देवावर ठेवलेल्या विश्वासाचा परिणाम आहे. देवाने तुमची परीक्षा घेतली पण तुम्ही हार मानली नाही, म्हणूनच आता देव स्वतः पुढे येऊन तो अडथळा बाजूला करतोय. या बातमीनंतर फक्त कामच नाही तर तुमचं मनही मोकळं होईल. ज्या चिंता, ताण, निराशा तुम्हाला आतून खाऊन टाकत होत्या ते सगळे आता पूर्णविराम मिळेल. फक्त महत्त्वाचा इशारा लक्षात ठेवा, ही बातमी मिळाल्यानंतर ताबडतोब सगळ्यांना सांगू नका, कोणालाही डोळा लागू देऊ नका. मनात शांतपणे देवाचे आभार माना आणि पुढचा निर्णय घाईघाईत घेऊ नका, कारण ही सुरुवात आहे अजून मोठ्या बदलाची. मकर राशीच्या मित्रांनो, तुम्हाला आतून वाटलं असेल की माझ्याच आयुष्याबद्दल बोलतोय, तर समजा ही भविष्यवाणी तुमच्यासाठीच आहे. आनंदाची बातमी, 2 पैशांचा अडथळा तुटणार, मोठी सुटका मिळणार. मकर राशीच्या मित्रांनो, ही बातमी ऐकताच तुमचं मन जड होऊ शकतं, कारण ही भविष्यवाणी तुमच्या पैशामुळे आलेल्या वेदनांशी थेट जोडलेली आहे. गेल्या अनेक महिन्यापासून तुमच्यापैकी अनेक लोक एकाच गोष्टीने त्रस्त आहेत. पैसा असूनही हातात पैसे नसणे, मेहनत करूनही मोबदला न मिळणे, दिलेले पैसे परत न येणे, कर्ज, EMI, उधारी यांचं ओझं तुम्ही कोणालाही सांगत नाही. आतून मनात एकच प्रश्न असतो, मी एवढं कष्ट करूनही माझी आर्थिक स्थिती अशी का. कधी कधी तर हसत असतानाही मनात काळजी चालू असते. रात्री झोप लागत नाही कारण डोक्यात आकडे फिरत असतात. पण मकर राशीच्या मित्रांनो, आता हा आर्थिक अडथळा तुटण्याच्या मार्गावर आहे. पुढील काही दिवसात अचानक अशी एक बातमी मिळेल जिथे पैशांशी संबंधित असेल. अडकलेले पेमेंट, थांबलेला पगार, उधारीची रक्कम, कोर्ट केस किंवा सेटलमेंट, व्यवसायातील नुकसान भरपाई यापैकी एक मोठी गोष्ट तुमच्या बाजूने फिरणार आहे. कदाचित रक्कम खूप मोठी नसेल, पण तिचा परिणाम तुमच्या मनावर खूप मोठा असेल, कारण ही रक्कम फक्त पैसे नाही तर ती आहे ताणातून मिळणारी सुटका. त्या क्षणी तुम्ही म्हणाल, देव आहे आणि तो पाहतोय. हा पैसा अशा वेळी येईल ज्यावेळी तुम्ही जवळजवळ आशा सोडली होती. म्हणजेच नशीब शेवटच्या क्षणी तुमच्या बाजूने उभे राहतील. लक्षात ठेवा, हा योग अचानक वाटतो पण यामागे तुमची प्रामाणिक मेहनत आणि सहनशीलता आहे. तुम्ही चुकीच्या मार्गाने पैसे कमावले नाहीत म्हणूनच उशीर झाला, पण अन्याय होणार नाही. पैशांबाबतचा हा बदल फक्त आर्थिक नाही तर तो तुमच्या आत्मविश्वासालाही बळ देईल. तुमचं डोकं हलकं होईल, निर्णय स्पष्ट होतील आणि पुढच्या काळात नवीन संधी दिसायला लागतील. आनंदाची बातमी 3. तुटलेली नाती जोडली जातील, मनाला शांती मिळेल. मकर राशीच्या मित्रांनो, ही भविष्यवाणी ऐकताना तुमच्यापैकी अनेकांच्या डोळ्यात पाणी येईल.
कारण ही गोष्ट तुमच्या मनात दडवून ठेवलेली वेदनांशी जोडलेली आहे. पैसे, करिअर, काम हे सगळं परत मिळू शकतं, पण नात्यात पडलेली दरी भरून काढणं खूप अवघड असतं. गेल्या काही काळापासून तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा आई-वडील, भाऊ-बहीण, पती-पत्नी, प्रेमातील व्यक्ती, जवळचा मित्र यांच्याशी नातं ताणलेलं आहे. कदाचित एखादा शब्द चुकीचा निघाला, कदाचित गैरसमज झाला, कदाचित परिस्थिती अशी होती की कोणाला समजून घ्यायला वेळ मिळाला नाही. बाहेरून तुम्ही शांत दिसता, पण आतून मन विचारात राहतं. हे सगळं असं संपणार का? मकर राशीच्या मित्रांनो, आता या नात्यांमध्ये देव स्वतः हस्तक्षेप करतोय. पुढील काही दिवसात एक असा प्रसंग घडेल जिथे दोन्ही बाजूंचे मन मोकळं होईल. एखादा फोन कॉल, अचानक भेट, जुना मेसेज किंवा एखादी घटना यामुळे दुरावा हळूहळू कमी होईल. ज्याने तुमच्याशी महिन्यांपासून बोलणं बंद केलं होतं तोच व्यक्ती पहिल्यांदा संपर्क करेल आणि ते शब्द ऐकून तुम्हाला जाणवेल अजूनही नातं जिवंत आहे. हा बदल अचानक वाटेल, पण तो आतून फार खोल असेल. जुने गैरसमज विरघळतील, मनात साचलेला राग कमी होईल आणि जाग येईल. समजुतीने आणि शांततेने, खास करून पती पत्नी किंवा प्रेमसंबंधात हा काळ खूप महत्त्वाचा आहे. ज्या नात्याला तुटण्याची भीती वाटत होती तिथे आता जोड निर्माण होण्याचा योग आहे. कदाचित सगळे लगेच पूर्वीसारखं होणार नाही, पण सुरुवात नक्की होईल आणि कधी कधी ती सुरुवातच सगळ्यात मोठा चमत्कार असतो. मकर राशीच्या जातकांनो, महत्त्वाचा इशारा या काळात जुने वाद पुन्हा काढू नका. कोण बरोबर कोण चूक यावर चर्चा टाळा. फक्त एका आणि मनातून माफ करा. कारण मकर राशीच्या मित्रांनो, माफी मागणं, माफ करणं हे कमकुवतपणाचे लक्षण नाही, तर ते आत्म्याच्या मोठेपणाचे चिन्ह आहे. या बदलानंतर तुमचं मन हलकं होईल, झोप सुधारेल, आयुष्यात एक वेगळी शांतता येईल. आनंदाची बातमी येणारी, अशी बातमी जी तुमचे आयुष्य बदलून टाकेल. मकर राशीच्या मित्रांनो, हे भविष्यवाणी थोडी वेगळी आहे, कारण ही बातमी तुम्हाला जिथून अजिबात अपेक्षा नाही तिथून येणार आहे. गेल्या काही काळापासून तुमचं आयुष्य एका ठिकाणी थांबल्यासारखं वाटत होतं. सगळं प्रेरित, काहीतरी अपूर्ण राहिलं होतं आणि मनात सतत एक प्रश्न, माझ्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणार आहे का? उत्तर आहे हो, नक्कीच. पुढील काही दिवसात दूरवरून, वेगळ्या शहरातून, वेगळ्या राज्यातून किंवा परदेशातून अचानक अशी बातमी येईल जी एकताच तुमचं मन थांबेल. हा फोन कॉल, मेसेज, ईमेल किंवा एखादी अधिकृत सूचना असू शकते. जॉब ऑफर, ट्रान्सफर, बदली, परदेश प्रवासाचा योग, शिक्षण, ॲडमिशन, व्यवसायाशी संबंधित मोठी संधी यापैकी एक गोष्ट तुमच्या दारात उभी राहणार आहे. सुरुवातीला तुम्हाला वाटेल, हे खरंच माझ्यासाठी आहे का? पण तुम्हाला जाणवेल की हेच तर तुम्ही देवाकडे मागत होता आणि ही बातमी फक्त आनंद देणार नाही, तर ती तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. जिथे तुम्हाला वाटलं होतं की सगळे दरवाजे बंद झाले आहेत, तिथेच देव एक नवीन दरवाजा उघडणार आहे. खास गोष्ट अशी की संधी तुम्हाला स्वतःची ओळख बदलण्याची संधी देईल. लोक जे म्हणत होते तुझ्याकडून काही होणार नाही, त्याच लोकांना तुमचं यश पाहायला मिळेल. महत्त्वाचा इशारा, ही बातमी मिळाल्यावर ताबडतोब होकार किंवा नकार देऊ नका. शांतपणे विचार करा आणि देवाला मनात साक्ष ठेवा, कारण ही संधी एकदाच येते आणि योग्य निर्णय तुमचं पुढचं भविष्य ठरवते. मकर राशीच्या मित्रांनो, जर तुमचं मन आतून म्हणत असेल हो, तर माझ्यासाठीच काहीतरी मोठं येतंय, तर समजा ही भविष्यवाणी तुमच्यासाठीच आहे. आनंदाची बातमी 5, नशीब बदलण्यात जबरदस्त सर्वात मोठी बातमी. मकर राशीच्या मित्रांनो, आज जे मी काही तुम्हाला सांगणार आहे ते एक तुम्हाला जाणवेल की फक्त भविष्यवाणी नाही, हे तुमच्या आयुष्याचं वळण आहे. गेल्या काही महिन्यापासून तुमचं आयुष्य एकाच दिशेने चालत होतं. संघर्ष, अडथळे, निराशा, प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारले असतील, मी चुकतोय का? माझ्या मेहनतीची किंमत नाही का? देव मला विसरला आहे का? मकर राशीच्या मित्रांनो, आज मी पूर्ण खात्रीने सांगते, देव तुम्हाला विसरलेला नव्हता, तो तुम्हाला तयार करत होता. आता पुढील काही दिवसात अशी घटना घडेल जी तुमच्या आयुष्याला पूर्णपणेही उठून देईल. जिथे सतत अपयश होत होतं तिथे अचानक यश दिसेल. जिथे दरवाजे बंद होते तिथे एकामागे एक दरवाजे उघडतील. हा बदल इतका जलद असेल की तुम्ही स्वतःच म्हणाल, हे सगळे इतक्या लवकर कसं घडतंय? खास गोष्ट अशी आहे की हा यूट्यूब तुमच्या मनापासून सुरू होईल. भीती कमी होईल, आत्मविश्वास वाढेल, निर्णय स्पष्ट होतील. ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांच्या पाठीमागे बोलणे त्यांच्यासमोरचं तुमचं नशीब उंच भरारी घेईल. आर्थिक स्थिती सुधारेल, कामात स्थिरता येईल, नात्यांमध्ये शांतता मिळेल आणि स्वतःवरचा विश्वास परत येईल. हा बदल नुसता बाहेरचा नाही, तो आतून तुमचं व्यक्तिमत्व बदलून टाकेल. अतिशय महत्त्वाचा इशारा, हा काळ जरी शुभ असला तरी अहंकार करू नका. सगळं सांगत फिरू नका. नजरेपासून स्वतःला वाचवा आणि देवाचे आभार मानायला विसरू नका. कारण देव जेव्हा भरभरून देतो तेव्हा नम्रता ठेवणे हे सर्वात मोठे संरक्षण असतं. मकर राशीच्या जातकांना, तुम्हाला आतून जाणवत असेल की हे सर्व माझ्याच नशिबी का येतंय, तर समजा
हा युटर्न तुमच्यासाठीच आहे. मकर राशीच्या मित्रांनो, आज जे काही ऐकलं ते फक्त शब्द नव्हते, तो होता देवाचा संकेत. पुढील काही दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. शांत राहा, संयम ठेवा, योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. लक्षात ठेवा, देव उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही. जर या भविष्यवाणीतला एकही शब्द तुमच्या मनाला लागला असेल तर समजा ही भविष्यवाणी तुमच्यासाठीच होती. वरील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.